माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 35 कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 55 कथा श्रीपाद शास्त्री एकनाथ आणि चांग्या भक्ताच्या. श्री गणेश नमा. त्या पैठण गावात संत एकनाथासारखीच आणखी एक ईश्वरभक्त ज्ञानी पंडित अशी व्यक्ती होती. त्यांचे नाव होते श्रीपाद शास्त्री. त्यांचा स्वभाव अगदी शांत. ते ना कधी कुणाच्या अध्यात ना मध्यात. आपण बरे आपले ईश्वर चिंतन बरे निज स्वानंदात रमणे एवढेच त्यांना माहीत होते. तो सर्वसाक्षी सर्वेश्वर परमात्मा हा सर्व प्राणीमात्रात आत्मतत्वाच्या रूपाने नटलेला ही त्यांच्या मनाची ठाम भूमिका असल्याने ते सर्वांचा उचित आदर करीत. ते कधीच कोणाचे मन दुखवीत नसत. आपल्यापेक्षा समोरची व्यक्ती लहान आहे का मोठी, स्त्री आहे का पुरुष, माणूस आहे का एखादा प्राणी, याचाही ते फारसा विचार न करता प्रत्येकाशीच आदराने सलोख्याने वागत. लीन झाला भूता तेने जिंकिले भगवंता. लीन झाले भूता तेने जिंकिले भगवंता हे बोल त्यांच्या बाबतीत सार्थ होते. अशाच एका प्रसंगी त्यांची आणि संत एकनाथांची भेट झाली. एका आवडीच्या एकाच मार्गावरच्या त्या दोन तुल्य व्यक्ती एकमेकाच्या जवळ आल्या. त्यांचे स्वभाव, आवड, त्यांचे इप्सित हे एकच असल्याने दोघांची मने एकत्र जुळायला वेळ लागला नाही. श्रीपाद शास्त्रींचे आणखी एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे ते समोर जे कोणी दिसेल त्यास नारायण 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 असे म्हणून नमन करीत. पण त्याच त्यांच्या कृतीचे भांडवल करून पैठणमधील काही धर्म मार्तंडांनी मात्र त्यांना वेडा, धर्म बुडवा, प्राणी असो वा क्षुद्र, हा आपणा सर्वांना नमस्कार करतो, हा शास्त्री धर्म बुडवा आहे असे म्हणून त्यांची निंदा करत होते. त्यांना नावे ठेवित होते. एकदा तर असे झाले की कधी नव्हे ते श्रीपाद शास्त्री हे गोदावरीच्या पात्रात महापुरात अडकले. त्यांचे प्राण संकटात होते. काठावरचे कर्मड ब्राह्मण फक्त त्यांचे हाल पाहत होते. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मात्र करत नव्हते. तो स्वतःचा जीव धोक्यात असताना शास्त्री बुवांना एक मृत गाढवाचा देह पात्रातून वाद दिसताना दिसला. त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे त्या गाढवास नमस्कार केला. त्या काठावरचे लोक त्यांना हसू लागले, नावे ठेवू लागले. इतके नव्हे तर ते मृत गाढव सोबत घेऊन श्रीपाद शास्त्री जेव्हा मत प्रयासाने काठावर आले तेव्हा लोकांनी त्यांना, काय हो शास्त्री बुवा, तुम्ही त्या मेलेल्या गाढवाला नमस्कार केलात? अहो तुम्ही वेडे का खुळे? त्यांच्यात आता काही चैतन्य राहिले का? तुम्हाला काहीतरी कळते का? अहो असं कोणी वागतं का? तुमचं हे असं वागणं शहाण्या ज्ञानी पंडिताने म्हणायचे का भिडायचे असे म्हणून हिनवू लागले. त्यावर कोणीतरी चेष्टेने म्हणू लागले, अहो असं कसं म्हणता? शास्त्रीबाईंना नक्कीच त्या गाढवाला चैतन्य दिसले असेल म्हणून तर त्यांनी त्यास नमस्कार केला. स्वतः सोबत पुरातून बाहेर काढले. नाहीतर एका मृतदेहासाठी असं कोणी करेल का? त्यावर कोणा कुटाळाने असे म्हटले, हे बघा, तुम्ही शास्त्रीबाईंना तुम्ही साधे समजू नका. त्या गाढवाला इथे उठवून दाखवतील, सिद्ध करतील की त्यांनी मेलेले नाही तर जिवंत पण नदीत बुडणाऱ्या गाढवाचा जीव वाचविला. त्यावर 3-4 जणांनी शास्त्रीबाईंना बरीच घातले आणि चमत्कार करून दाखवा म्हणून आग्रह करू लागला. तेव्हा नाईलाज झाल्याने केव्हा तरी कुडाळाचे तोंडे बंद करायलाच हवे. म्हणून की काय, श्रीपाद शास्त्रींच्या पाठी राख्या नारायणाने त्यांच्या हातून सर्वांसमर्थ चमत्कार घडवून दाखवला. त्यांनी श्री नारायणाचे स्मरण करीत त्या मृत गाढवास हात लावला मात्र आणि ते गाढव जिवंत होऊन सर्वांसमक्ष चालू लागले. तेव्हा मात्र पाहणाऱ्याचे डोळे दिपले, तोंड गप्प झाली. मात्र झाले काय, ही गोष्ट जेव्हा एकनाथांचे काने गेली तेव्हा त्यांनी श्रीपाद शास्त्रींना सावध करीत म्हटले की, बाबा रे, हे जग फार विचित्र आहे. हे लोक फार स्वार्थी आहे. ते तुझ्या अंगी असलेल्या या दैवी शक्तीचा बाजार करतील. त्यापेक्षा तू आपला समाधीच घे कसा. आणि काय आश्चर्य, त्या श्रीपाद शास्त्रीने चक्क एकनाथांनाच तुम्ही तुमच्या हातानेच मला समाधी द्या अशी विनंती केली. त्यांची परवानगी मिळताच एकनाथांनी कसलासा दूरवरचा विचार करून खरोखरच त्या ईश्वर भक्तास पिंपळेश्वर जवळ जिवंत समाधी दिली. झाले. आता तर गावातल्या कुटाळ्यांना एकनाथाच्या विरुद्ध आणखीनच एक कारण मिळाले. त्याने एकनाथांचे श्रीपाद शास्त्रींना जमिनीत गाडून त्याची हत्या केली. त्यांना विप्रहत्येचे पाप लागले असा अपप्रचार चालू केला. तेव्हा एकनाथ सर्वांना परोपरीने सांगत होते की मी त्यांना मारलेले नाही, त्यांनी तो जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. पण असं खरं सरळ सांगून ते ऐकतील तर ते कर्मठ दीडशाने कसले हो. त्यांनी एकनाथांना, तुम्ही म्हणता ते जर खरे असेल तर तुम्ही दगडाचा नंदी चेतन करून दाखवा म्हणून अड घातली.
नाथांनी ते आव्हान स्वीकारले. त्यांच्या पाठी राख्या श्रीहरीने कृपेने दगडाचा नंदी हलवून चालवून त्यांच्याकडून चक्क मलमूत्रही करून दाखवले. हा चमत्कार मात्र त्या कुटाळांचे तोंड बंद करून गेला. तिकडे नाथांच्या श्रेष्ठत्वात, त्यांच्या संतत्वात या चमत्काराची भर पडली. त्यांचा नाव लौकिक वाढत चालला. संत एकनाथांच्या कथा कीर्तनातल्या गावातल्या अनेक जण आवर्जून ऐकत होते, येत होते. त्यातल्या चांग्या नावाचा एक स्वच्छतेचे काम करणारा क्षुद्र जीव येत होता. तो जन्माने जरी क्षुद्र असला तरी कर्माने मात्र शुद्ध पवित्र होता. त्याला नाथांचा बोध फार आवडायचा. त्याच नाथांनी आपल्याला गुरुबोध करावा, गुरुमंत्र द्यावा अशी इच्छा होती. पण नाथ मात्र त्याच काही मंत्र वगैरे देत नव्हते. नाथ त्याला म्हणायचे, बाबा रे, अरे तू श्रवण भक्ती करतो ना, मग आणखी काय हवे? भक्ती केली पाहिजे. भक्ती म्हणजे केली म्हणजे काय रे? भक्ती केली म्हणजे झाले. पण त्याचं मात्र गुरुमंत्राचा हट्ट होता. कोणास काय द्यायचे हे नाथ पूर्णपणे जाणून होते. म्हणून खरं तर ते त्यास गुरुमंत्र देत नव्हते. पण या खरोखरच मनाने शुद्ध पवित्र असलेल्या चांगल्या स्वभावाच्या माणसाने एकदा मोठ्या युक्तीने नाथांच्या मुखातून गुरुमंत्र मिळवला. त्यासाठी त्याने काय केले तर तो पहाटेच गोदावरीच्या काठावरच्या पायरीवर जाऊन आडवा पडला. एकनाथ हे पहाटे गोदावरीच्या स्नानात जातात हे त्यांना माहीत होते. नित्याप्रमाणे स्नानात जाताना अनवधानाने त्यांचा पाय चांग्यास लागला. त्यावेळी नाथांच्या मुखातून राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी हा नामघोष बाहेर पडला. तेव्हा त्या गुरुचरणास वंदन करून चांग्याने तोच मंत्र चित्तास लावून धरला. त्या दिवसापासून तो सतत तोच राम कृष्ण हरी नामाचा जप करू लागला. त्यांची भक्ती श्राद्ध वाढत गेली. त्यांचे शुद्धाचरणाचा मार्ग निवडला. दोघे सतत श्रीहरी चिंतन करू लागले. एके दिवशी चांग्याच्या बायकोने तुम्ही नाथांना आपल्याकडे जेवायला बोलवा असा हट्ट धरला. चांग्याने नाथांना तशी विनवणी केली. त्यांना चांग्याचे मनच मोडवे ना. त्याने त्यासती मी उद्या दुपारी तुझ्या घरी भोजनास येतो असे सांगितले. तिकडे त्या दोघांनी घरदार स्वच्छ केले, स्वयंपाक तयार केला, पाट पाणी घेतले. ते नाथांची वाट पाहू लागले. इकडे काही खोडकर लोकांनी नाथांना मुद्दाम कसल्याच्या आध्यात्मिक चर्चेत अडकवून ठेवले. थोडा वेळ असाच गेला. त्या नाथांच्या दारात तो चांग्या भक्त एका पायात एक फुलपात्र, तो चांग्या भक्त एका हातामध्ये एक फुलपात्र, दुसऱ्या हातात पानाचा विडा घेऊन हजर झाला. नाथाने त्याला समोर पाहिले. त्यांना आठवण झाली की आपण या भक्तास तुझ्या घरी मी भोजनास येतो असे वचन दिले होते. तेवढ्याच चांग्या म्हणाला, नाथ तुम्ही माझ्या घरून जेवण करून विडा न घेता घाईने का आलात? हा तुमचा विडा, तुमच्या जेवणाच्या वेळी माझ्या घरी राहिलेले फुलपात्र. असे सांगून चांग्याने दोन्ही हाती त्यांच्या हातात दिल्या वस्तू दिल्या. त्यांना नमस्कार केला. नाथांना हे सत्य कळायला वेळ लागला नाही की चांग्याच्या घरी मोठ्या प्रेमाने रूपाने जाऊन तो श्रीहरी भोजन करून आला आहे. त्यावेळी एकनाथाच्या भक्तीच्या बळावर देवाला नाथांचे रूप घ्यायला लावणाऱ्या त्या चांग्या भक्ताची उंची कळली. नाथांचं सर्वांनी चांग्याच्या भक्तीचे कौतुक केले. याच अध्यायाच्या शेवटी ग्रंथरचनाकाराने आणखी एक गोष्ट सांगितली. ती म्हणजे एकदा नाथांच्या मनात आपला संत ज्ञानेश्वरासारखे ज्ञानेश्वरीवर निरूपण करायचे, त्यावर टीका लिहायची अशी इच्छा निर्माण केली. त्यांनी एका शुभदिनी त्या कार्याचा श्री गणेशाही केला. पण काम काही पुढे जाईना. तेव्हा त्यांना एका रफू कारागिराच्या रूपात भगवान श्रीकृष्णाने नाथा तू पैठणीला धाबळीनं ढिकळ लावू नकोस या सूचक शब्दात त्या कार्यापासून परावृत्त केले. त्याच नाथांच्या दिव्य काव्य प्रतिभेला श्रीकृष्णानेच भागवताच्या 11 स्कंदावर टीका लिहायला सुरुवात केली. टीका लिहायला सांगून एकनाथी भागवताची गोड रचना करविली. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेप्रमाणे नाथांनी ती भागवतावरील टीका लिहिण्याच्या कार्यास प्रारंभ केला. त्यांच्या श्रवणाचा मोठा स्रोत वर्ग नित्य जमू लागला. नाथांच्या मुखातून ती पुराण निवेदनाची गंगा अविरत वाहू लागली. येथे श्री नारदपुरात संवत श्री दत्त प्रबोध्या ग्रंथाचा 95वा अध्याय पूर्ण झाला. पुढील भागात पुढील कथा बघूया. जे ग्रंथात सांगितले निवेदन अविरत वाहू लागले नाथांच्या मुखातून, त्याच पुराणातल्या कथा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. अध्याय 56 पुढच्या भागात बघूया. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः.
दिगंबरा दिगंबरा श्री गुरुदेव दत्त दिगंबरा 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 श्री वल्लभ दिगंबरा